आपण आज ह्या भागामध्ये ऊसावरील पायरीला किंवा पाकोळी किडीचा जो प्रादुर्भाव होत आहे वेगवेगळ्या भागामध्ये, त्याच्यावर आपण ह्याच्यात माहिती पाहणार आहोत. तर तसा जर बघितला तर पुणे जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये ह्याचा प्रादुर्भाव आम्हाला मोठ्या प्रमाणात दिसला आहे. ऊस पीक ज्या आता समजा 4 महिन्याचं, 6 महिन्याचं किंवा काही 10-11 महिन्याचे आहेत, तर ह्याच्यावर मोठ्या प्रमाणात ह्या जी शुगरकेन पायरीला आहे ह्याचा प्रादुर्भाव झालेला दिसत आहे. ज्यावेळेस आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या काही शेतामध्ये बघितलं, तर त्यावेळेस ह्याचा प्रादुर्भाव झालेला दिसून आलेला आहे. तर ह्याचं मुख्य कारण म्हणजे सध्याचे पावसाळी हंगामात ढगाळ वातावरण, वारंवार होणारे रिमझिम पाऊस आणि वाढलेली आर्द्रता ह्यामुळं आपल्याला काही भागामध्ये ऊस पिकामध्ये जी पायरीला किंवा तिला पाकोळी सुद्धा म्हटलं जातं, आपल्याला पानावर उडलेली दिसते ती, या रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला वाढताना दिसून येत आहे. आणि मग या किडीचे जर बघितलं तर पिल्ला असो, प्रौढ असो, ऊसाच्या पानात ते रस शोषून घेतात. आणि मग हे रस शोषून घेतलेले जे पानं आहेत, असे पानं आपल्याला त्याच्यातला पानाचा हिरवेपणा कमी होऊन पानं पिवळसर निस्तेज होतात किंवा काही वेळेस वाळलेले सुद्धा आपल्याला हे पानं दिसून येतात. त्याचबरोबर किडीच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या चिकट गोड पदार्थावर काळ्या रंगाच्या बुरशीचा सुद्धा वाढ होण्याची शक्यता असते किंवा वाढ होती सुद्धा. आणि त्याच्यामुळं पानामधलं जे अन्न निर्मितीचं काम आहे हे मंदावतं किंवा फोटोसिंथेसिस किंवा त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यात परिणाम दिसून येतो. पायरीला किडीचे वेळीच व्यवस्थापन न केल्यास आपल्याला ऊस पिकामध्ये म्हणजे आत्तापर्यंतच्या नोंदीनुसार 31% उत्पादनात घट झालेली दिसून आलेली आहे. त्याचबरोबर साखर उतार्यामध्ये 2 ते 3% घट होऊ शकते, असे सुद्धा आपल्याकडे नोंदी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या पिकाचं नियमित निरीक्षण करून किडीचा प्रादुर्भाव किती प्रमाणात आहे किंवा आर्थिक पातळीच्या नुकसानीच्या वर गेलेला आहे का किंवा तिथपर्यंत आहे का, हे आपल्याला बघून त्याच्यावर लगेच व्यवस्थापनाची उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर महत्त्वाचं म्हणजे ह्या किडीचं आपल्याला निरीक्षण करून शेतकरी बंधूंनी ऊस जे उत्पादक आहेत त्यांनी पाहणी करावी आणि त्याच्यानुसार आपल्याला ह्याचं व्यवस्थापन सुद्धा करणं गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये प्रथमतः आपल्याला ही किडीची ओळख किंवा जीवनक्रम, कारण की बऱ्याच वेळेस काय होतं की म्हणजे आत्तापर्यंत आपल्याकडं तेवढा प्रादुर्भाव ह्याचा दिसत नव्हता. त्यामुळे शेतकरी संभ्रमात सुद्धा आहेत की नेमकं काय आहे. तर पहिल्यांदा या किडीच्या मादी दिवसाच्या वेळी शक्यतो सावलीमध्ये आणि आडोशाला पानाच्या खालच्या बाजूला शिरेजवळ 4 ते 5 ओळी पुंजक्यामध्ये पांढरट ते हिरवट पिवळ्या रंगाची अंडी घालते. म्हणजे पानाच्या पाठीमागं असो किंवा ते जे पानाची शिर आहे त्याच्या साईडला ही अंडी घालते. एका पुंजक्यामध्ये साधारणपणे 30 ते 40 अंडी असतात आणि मग त्याच्यानुसार त्याच्यातून आपल्याला तेवढ्याच त्या किडी तयार झालेल्या दिसून येतात. अंड्यावर मेनचट दोऱ्यासारखा आवरण सुद्धा असतं, म्हणजे त्याला असं चिकट द्रव्य मेनचट असल्यासारखं ते आवरण त्या अंड्याच्या वरून असतं. अंडी अवस्था तापमान व ऋतुमानानुसार बदलत राहते. उष्ण हंगामात अंडी अवस्था साधारणतः 7 ते 12 दिवसाची, तर थंड व प्रतिकूल परिस्थितीमध्ये 20 ते 41 दिवसापर्यंत ह्या किडीची जी अंडी अवस्था आहे ही असू शकते. हिवाळ्यामध्ये प्रतिकूल परिस्थितीत थंडीपासून अंड्याचे संरक्षण व्हावे यासाठी पानाच्या जर बघितलं तर पानाच्या आतल्या आवरणामध्ये अंडी घातली सुद्धा जातात. म्हणजे जर काही थंडी वगैरे असली तर त्यावेळेस ती पानाच्या आतमध्ये सुद्धा अंडी घालते. अशा अंड्यातून पांढरट रंगाची पिल्लं बाहेर पडतात. म्हणजे पांढरट रंगाचे ते आपल्याला पिल्लं जे आहेत ते बाहेर पडतात, ज्यांच्या पृष्ठभागावर शरीरापेक्षा जास्त लांबीचे तंतुमय अवयव असतात. म्हणजे आपण ह्या फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये त्याचं बघतात, ह्याच्यामध्ये तंतुमय आवरण असलेले ते पिल्लं बारीक आपल्याला बाहेर पडलेले दिसतात आणि शरीरावर मेनचट आवरण त्यांच्या असते. पिल्लावस्थेचा कालावधी देखील तापमान व ऋतुमानानुसार मोठ्या प्रमाणात आपल्याला बदललेल्या नोंदी ह्याच्या आहेत. तर प्रौढ जे असतात ह्या जी शुगरकेन पायरीला आहे ह्याचे जे प्रौढ असतात हे फिकट पिवळसर रंगाचे व पाचरीच्या आकाराचे असतात. पायरीला किडीचे प्रौढ
वातावरणानुसार 14 ते 200 दिवसापर्यंत जिवंत राहू शकतात. हे एक लक्षात घ्यावं शेतकरी बंधूंनी, कारण की वातावरणानुसार 14 ते 200 दिवसापर्यंत हे जिवंत राहू शकतात. तसेच नरापेक्षा मादी काही काळ जास्त जिवंत राहिलेल्या सुद्धा नोंदी आपल्याला किंवा रिसर्चमध्ये पाहायला भेटलेल्या आहे. अशा प्रकारे कीड एका वर्षात 3 ते 4 पिढ्या पूर्ण करते. म्हणजे जर तिला फेवरेबल वातावरण, परत खाद्य जे आहे हे जर व्यवस्थित भेटलं तर 3 ते 4 पिढ्या एका वर्षामध्ये ती म्हणजे पूर्ण करू शकते. आता ह्याचा महत्त्वाचा म्हणजे हवामानाचा ह्याच्यावर प्रभाव काय होतो. ह्या कीड वर्षभर सक्रिय असते, म्हणजे आपलं ऊस शेत आहे त्याच्यामध्ये वर्षभर सक्रिय असते. परंतु पायरीला किडीच्या वाढीसाठी उबदार व दमट वातावरण पोषक ठरते. म्हणजे जे आता वातावरण आहे ते पावसाळ्यातील ढगाळ वातावरण, वारंवार होणारा रिमझिम पाऊस आणि वाढलेली आर्द्रता यामुळे या किडीची संख्या वाढण्यास पोषक परिस्थिती निर्माण होऊन शकते आणि त्याच्यामुळे ह्या किडीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसू शकते. विशेषतः जुलै ते सप्टेंबर या कालावधीत या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. हे एक शेतकरी बंधूंनी लक्षात घ्यावे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये या किडीचा प्रादुर्भाव जास्त वाढण्याची शक्यता असते. या काळात ऊसाचे नियमित निरीक्षण करावे. अतिउष्ण व कोरड्या वातावरणात किडीची संख्या कमी होते. म्हणजे उष्णता वाढली आणि कोरडं वातावरण असलं तर ह्या किडीची संख्या ऑटोमॅटिकली कमी झालेली सुद्धा दिसून येते. अशा नोंदी सुद्धा आपल्याकडे आहेत. ह्या किडीचा नुकसानीचा प्रकार व प्रादुर्भावाची लक्षणं सुद्धा आपल्याला एक लक्षात घेणं गरजेचं आहे. या किडीची पिल्ले आणि प्रौढ दोन्ही ऊसाच्या पानातील रस शोषतात. म्हणजे पिल्ला असो किंवा प्रौढ असो, हे दोन्ही ऊसाच्या पानातील रस शोषण करतात. परंतु पिल्लं जास्त प्रमाणात नुकसान करतात. पिल्लं जास्त प्रमाणात आपल्याला त्या पानाला नुकसान करतात. पानातील रस शोषून केल्याने ऊसाच्या पानाच्या हिरवेपणा कमी होऊन पाने निस्तेज व पिवळी पडतात. तसेच ही कीड पानावर एक प्रकारचा चिकट व गोड पदार्थ तिच्या शरीरातून बाहेर सोडते. म्हणजे हे किडीचं एक वैशिष्ट्य आहे की ह्याच्यातून चिकट व गोड पदार्थ त्याच्यातून ती शरीरातून बाहेर सोडते. त्यामुळे पानावर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव होऊन काजळी पडल्यासारखे रंग चढून पानाची अन्न तयार करायची किंवा फोटोसिंथेसिस जे आहे, प्रकाश संश्लेषण क्रिया आहे, ही आपल्याला मंदावलेली दिसते आणि त्याच्यामुळं पानं पिवळे पडलेले, निस्तेज झालेले, काही वेळेस पानं वाळलेले सुद्धा दिसू शकतात जास्त प्रादुर्भाव असतात आणि ऊसाची पाने वाळू सुद्धा लागतात प्रादुर्भाव जसा तुमच्याकडे आहे. आणि ऊसातील साखरेचे प्रमाण घटते, ह्याच्यामुळे ऊसाच्या साखरेचं प्रमाण सुद्धा घटतं. अशा ऊसापासून तयार केलेली साखर आणि गूळ कमी दर्जाचं आपल्याला मिळालं सुद्धा दिसून येतं. वाढीच्या अवस्थेत जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यास ऊसाच्या उत्पादनात घट होते, तर पिकाच्या शेवटच्या अवस्थेत प्रादुर्भाव दिसून आल्यास साखर उतार्यात सुद्धा घट आपल्याला झालेली दिसून आलेली आहे. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनी आता त्याचे म्हणजे व्यवस्थापन व्यवस्थित करावं किंवा त्याचे अगोदर निरीक्षण व्यवस्थित करावं. आणि हे जर बघितलं तर ऊस पिकाव्यतिरिक्त ही कीड गहू, मका, ज्वारी, बाजरी, ओट, बार्ली, इतर तृणधान्य आणि तसेच गवतवर्गीय तणे ह्याच्यावर सुद्धा ह्या किडीचा प्रादुर्भाव झालेल्या नोंदी आपल्याला दिसून येतात. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या किडीचे निरीक्षण, आर्थिक नुकसान पातळी सुद्धा शेतकरी बंधूंना माहिती पाहिजे किंवा ते कशा पद्धतीने असू शकते हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये थोडंसं जाणून घेणं गरजेचं आहे. तर पिकाचे नियमितपणे आपण किमान आठवड्यातून एकदा निरीक्षण शेतकरी बंधूंनी करावे. शेतातील विविध भागातून ऊसाचे बेटे, कांडे निवडून त्यावरील पानावर पायरीला किडीचे पिल्ले तसेच प्रौढ व अंडीपुंज याची नोंद आहे का नाही ही घ्यावी. म्हणजे आपल्याला त्याच्यातलं कळत. सरासरी 3 ते 5 पिल्ले किंवा प्रौढ 3 ते 5 पिल्लं किंवा प्रौढ प्रतिपान अथवा एक अंडापूज प्रतिपान आढळल्यास व्यवस्थापनाच्या उपाययोजना शेतकरी बंधूंनी करावेत. 3 ते 5 पिल्ले किंवा प्रौढ आणि एक अंडापूज प्रतिपान आढळल्यास आपल्याला ह्याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे. आणि निरीक्षण करताना शेताच्या बांधालगतचा भाग तसेच पिकाच्या आतील भागातील झाडे याचा समावेश करावा. नाहीतर आपण सहसा साईडचं बघतो आतलं बघत नाही. पण तसं न करता हे साईडचं प्लस आतलं म्हणजे मधलं हे दोन्ही बी आपल्याला त्याचं निरीक्षण करणं गरजेचं आहे.
तर अशा पद्धतीने निरीक्षण केल्याच्या नंतर जर आपल्या भागामध्ये जर ह्या किडीचा प्रादुर्भाव वाटत असला तर आपल्याला एकात्मिक व्यवस्थापन ह्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. ह्या किडीसाठी आपल्याला एकात्मिकच करणं गरजेचं आहे. पण त्याच्यामध्ये पिकांची फेरपालट करावी. ज्या ठिकाणी पायरीला किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून आला असेल त्या ठिकाणी खोडवा ऊस घेण्याचे टाळावे. कारण खोडवा पीक किडीसाठी सतत उपलब्ध खाद्य भेटतं आणि त्याच्यामुळं त्यांची जी पुढं प्रजनन व्हायचं आहे किंवा त्यांचं पुढं जे कार्य आहे हे कंटिन्यू चालू राहतं आणि पायरीला किडीची संख्या वाढण्यास त्याच्यामुळं मदत होते आणि मग आपल्या ठराविक भागातला जो किडीचा प्रादुर्भाव आहे हा कमी होत नाही आणि तो वाढतच राहतो. ऊसाची लागवड पट्टा अथवा रुंद सरी पद्धतीने करावी. त्यामुळे कीडनाशकाची फवारणी किंवा धुराणी करणे आपल्याला सोयीस्कर जाते आणि त्याच्यामुळे वेळीच त्या किडीचं आपल्याला व्यवस्थापन सुद्धा करता येतं. लागवड करताना बेण्यास क्लोरोफायरिपास 20% या कीटकनाशकाची 2 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात बेणे प्रक्रिया करूनच आपल्याला ऊसाचे लागवड करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला हे किडीचा काही प्रमाणात आपल्याला व्यवस्थापन किंवा नियंत्रण करता येतं. ऊस पिकामध्ये आंतरपीक म्हणून आपण बटाटे, कांदे, टरबूज, काकडी, सोयाबीन, चवळी, भुईमूग यासारख्या पिकांची लागवड जर केली तर आपल्याला काही प्रमाणामध्ये ह्या किडीचं सुद्धा व्यवस्थापन करता येतं. पीक तणविरहित ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पर्यायी खाद्य वनस्पती नष्ट कराव्यात हे एक आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे जे गवतं वगैरे असते, तण आहे किंवा त्यांना जे अल्टरनेट खाद्य असतं हे आपल्याला नष्ट करणं गरजेचं आहे. ऊसात पाणी साचत असल्यास चर काढून पाण्याचा निचरा करावा आणि पाण्याचा जास्त ताण पडल्यास पाणी द्यावे. म्हणजे दोन्हीही सिच्युएशन आपल्याला तिथं लक्षात घेणं गरजेचं आहे. ताण बी पडून द्यायचा नाही आणि पाणी बी साठवून द्यायचं नाही. म्हणजे ही एक सिच्युएशन आपल्याला तिथं करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नत्रयुक्त खतांचा जास्त वापर करू नये. नत्राचा अतिरिक्त जे आपल्याला देणं गरजेचं किंवा देऊ नये. त्याच्यामध्ये पिकाच्या गरजेनुसार संतुलित खतांचं व्यवस्थापन त्याच्यामध्ये करावे. जास्त नत्रामुळे कोळीवर असा पानं वाढ होते आणि मग त्याच्यावर ह्या किडीचा प्रादुर्भाव किंवा रस शोषणाऱ्या किडी आहेत ह्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झालेला सुद्धा दिसून आलेला आहे. खोडवा ऊसामध्ये खालची 2 पाने काढून टाकावी. कारण किडीद्वारे अंडी देण्यासाठी या पानाला प्रथमता किंवा प्राधान्य दिलं जातं किडीकडून. त्याच्यामुळे जे खालचे पानं आहेत हे आपल्याला काढून जर टाकली तर आपल्याला काही प्रमाणात ह्या किडीचं व्यवस्थापन सुद्धा करता येतं. जुनी वाळलेली पानं वेळोवेळी जमा करून नष्ट करावीत जेणेकरून पुढं होणारा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येतो. म्हणजे ज्या पानावर आपल्याला अंडी किंवा काही आळी किंवा त्याचे जर आडल किंवा पतंग दिसत असले तर असे जे जुने पानं वाळलेले पानं आहेत ते काढायचे आणि ते व्यवस्थितरित्या नष्ट करायचे. पानावर अंडीपूज आढळून आल्यास अशी पाने अंडीपूजासह जमा करून नष्ट जर केली तर आपल्याला त्याच्यापासून ज्या पुढं आळ्या तयार होणार आहेत किंवा पुढं पतंग तयार होणार आहेत हे आपल्याला कमी करता येतं. निरीक्षणासाठी व मोठ्या प्रमाणात प्रौढ जमा करून नष्ट करण्यासाठी एक प्रकाश सापळा प्रति 5 एकर क्षेत्र या प्रमाणात जर पिकाच्या उंचीच्या अर्धा फूट उंचीवर लावून सायंकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत चालू ठेवावा. ह्याच्यामुळे त्या पाकोळ्या त्याच्याकडे अट्रॅक्ट होत्यात आणि त्या लाईट ट्रॅपमध्ये त्या आपल्या पडल्या किंवा सोलार ट्रॅपमध्ये पडल्या की त्याच्यामुळे त्यांचं पुढं जे तयार होणार आहे हे आपल्याला थांबवता येतं किंवा पुढं ज्या आळ्या तयार होणार आहेत ह्या थांबवता येतात. वनस्पतीजन्य कीटकनाशकामध्ये 5% निंबू अर्काची फवारणी करावी. ह्याच्यामुळे सुद्धा आपल्याला बऱ्याच प्रमाणात ह्या किडीचं नियंत्रण करता येतं. मेटारायझियम जे आहे, मेटारायझियम अँसोफोली या जैविक बुरशीचा वापर ह्याच्यामध्ये 5 ते 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात जर केला आणि ह्याची जर अधूनमधून जर 1-2-3 फवारण्या केल्या तर आपल्याला ह्या किडीचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येतं. त्यामुळे आपल्याला ह्या किडी जी आहेत कंट्रोलसुद्धा करता येते आणि त्याचा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करून आपल्याला ह्या किडीचं व्यवस्थापन करता येतं. तसेच आपल्याला काही म्हणजे जैविकमधले मी तुम्हाला सांगितलं निंबोळी अर्क जे आहे किंवा निंबोळी ऑइल आहे, मेट्रायझियम आहे, ह्याचा जर वापर 2-3 वेळेस जर केला तर आपल्याला ह्या किडीचं सुद्धा नियंत्रण करता येतं.
ज्या ठिकाणी परोपजीवी मित्र कीटक आहेत म्हणजे इपिरिकोनिया मेलोनिलिका ही जर मित्र कीटक असेल तर त्या ठिकाणी आपल्याला नैसर्गिकरित्या ह्या किडीचं सुद्धा व्यवस्थापन आपल्याला करता येतं आणि त्या ठिकाणी शक्यतो रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळावी, कारण की ह्या पायरेला किडीच्या वर ही इपिरिकेनिया मेलोनोलॅके ही पांढरे कोस ढालकीड, भक्षक भुंगेरे, क्रायसोपा व इतर नैसर्गिक शत्रू मोठ्या प्रमाणात जर आपल्याला तिथं जर आढळत असल्यास त्यांचं संरक्षण करावे. त्याच्यामुळे आपल्याला ह्या ज्या हानिकारक किडी आहेत ह्याचं आपल्याला तिथं व्यवस्थापन सुद्धा चांगल्या पद्धतीने करता येतं किंवा त्याचं कंट्रोल सुद्धा करता येतं. आता हे आपल्याला ह्या पद्धतीने जर ह्याचं हे केलं तर व्यवस्थितरित्या ह्या किडीचं व्यवस्थापन करीन. आम्ही ज्यावेळेस काही सर्वे केला त्यावेळेस आम्हाला बऱ्याच ठिकाणी ह्याचा प्रादुर्भाव दिसला. आपण ह्याच्यामध्ये दिसतात की पाकोळ्या उलट्याला दिसतात, अंडे दिसते, तर कोष दिसते. तर म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटेल की ह्या किडींचा प्रादुर्भाव होतो. आणि जर अशी नुकसान पातळी जर आपल्याला पायरेला किडीची जास्त झालेली दिसत असेल तर आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जैविक मी जे अगोदर सांगितले त्यांचा वापर आपल्याला तिथं करणं गरजेचं आहे. आणि मग त्या जैविकचा वापर केल्यामुळं आपल्याला एखाद्या रासायनिक कीटकनाशकांची सुद्धा फवारणीची गरज पडू शकत नाही. मग त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत ह्यांनी आपल्याला म्हणजे त्यांच्या भागात कसा प्रादुर्भाव आहे हे सुद्धा आपण ह्याच्यामध्ये कॉमेंट्समध्ये सांगावे. आणि काही जर उपाययोजना मी जैविकच्या ज्या सांगितल्यात किंवा जे एकात्मिक कीड व्यवस्थापनाचे आहेत हे सुद्धा आपल्याला तिथं व्यवस्थापन करता येतं. आता रासायनिक व्यवस्थापनाकरता आपल्याला क्लोरोफायरिफॉस 20% हे 600 मिली प्रति एकर आपल्याला फवारणीमध्ये वापरलं तर आपल्याला व्यवस्थितरित्या ह्याचं व्यवस्थापन करता येतं. त्याचबरोबर लेबल क्लेमनुसार जर बघितलं ॲसिपेट 50% प्लस इमिडाक्लोपिड असं संयुक्त कीटकनाशक जे आहे ह्याची सुद्धा आपण 5 मिली प्रति लिटर पाण्याने जर फवारणी केली तर आपल्याला ह्या किडींचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येतं. शिफारसीत असलेलीच कीटकनाशक आपण जर फवारणीत वापरली तर त्याचं हे करता येतं. तर शेतकरी बंधूंना माझी ही एक विनंती आहे की आपण जर आपल्या भागामध्ये ऊसावर ह्या किडीचा प्रादुर्भाव कसा आहे, कुठल्या स्टेजला आहे हे नक्की कॉमेंट्समध्ये करावे. आणि आपण जर ह्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि त्याचबरोबर कॉमेंट्स करावे. ऊस उत्पादक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोच करावी. आणि आपण आपल्या भागामध्ये ऊसावर ह्या किडीचा प्रादुर्भाव कसा आहे हे सुद्धा आपण कॉमेंट्समध्ये सांगावे. धन्यवाद.